महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचं आवाहन महायुती सरकारने केलं होतं। दरम्यान हे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। लाडकी बहीण योजनेतून जवळपास 5 लाख महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत। त्या महिलांना आतापासून पैसे मिळणार नाहीत। दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। याच संदर्भातली ही बातमी आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहतायत। मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीये, परंतु या महिन्यातला हप्ता 25 फेब्रुवारी पर्यंत येऊ शकतो। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता येऊ शकतो। मागील 3 महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यातच हप्ता येतोय, त्यामुळे या महिन्यात देखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो। फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे, त्यामुळे 28 दिवसांचा कालावधी लक्षात घेतला महिना संपण्याआधी 4 ते 5 दिवसात हे पैसे दिले जाऊ शकतात। परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। महिनाअखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आलंय। यात ज्या महिलांना दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत।